अगर मेरा सपना अच्छा है, उसके लिए मेरा विश्वास है और उसके लिए मैं काम करता हूं, तो भगवान को देना ही होगा. जर यश मिळवायचं असेल तर वाईट सवयींनी आपल्याला जाळून राख करण्याच्या अगोदर आपण त्या वाईट सवयीची राख करून टाकली पाहिजे. फार मोठ्या झाड होण्याच्या अगोदर उपटून टाका, नाही तर तुमची पूर्ण पिढी लागली तरी पण त्या सवयी उपटू शकत नाही आणि त्या तुम्हाला बर्बाद करून सोडू शकतात. शाबासकी द्या स्वतःला, वाट नका भाऊ कोणाची शाबासकीची. आज मुश्किल है, कल उससे भी ज्यादा मुश्किल होगा, लेकिन परसों लाइफ आपके फेवर में होगी. तर हो लागन लॉ ऑफ अट्रॅक्शन. पहिली इमेज कशी दिसते तुम्हाला? बघा ना, युनिवर्सला पकडलंय त्यांनी. लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हटले कुठल्या पण गोष्टीला अट्रॅक्ट करण्यासाठी. तुम्ही चांगले कपडे घातले, लोक अट्रॅक्ट होतात का नाही होत? तसं मग तुमच्या आयुष्यात तुमच्या स्वप्नांना अट्रॅक्ट करायसाठी याला लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हटलं गेलंय. मग हे समजवलं नाही गोष्ट काय आहे? वाचा. मेरे पास सपने हैं, उन सपनों के ऊपर मेरा विश्वास है, उसके लिए मैं जो चाहिए वो करने वाला हूँ और मुझे विश्वास है अगर मेरा सपना अच्छा है, उसके लिए मेरा विश्वास है और उसके लिए मैं काम करता हूँ, तो भगवान को देना ही होगा. और ये सिद्धांत खुद भगवान ने बताया है. राक्षसांना सुद्धा भगवंतानी लंका दिल्या, मोठ्या मोठ्या शक्ती दिल्या, निर्मी. त्याच्यामुळे आपलं तर शक्यच ह्या गोष्टी. भीती भीतीला अट्रॅक्ट करते, तिरस्कार तिरस्काराला अट्रॅक्ट करतो, त्यानंतर दुःख दुःखाला अट्रॅक्ट करतं आणि निगेटिव्हिटी निगेटिव्हिटीला अट्रॅक्ट करते. पॉझिटिव्हिटी पॉझिटिव्हिटीला अट्रॅक्ट करते. दयाळूपणा दयाळूपणाला अट्रॅक्ट करतो. पावर ताकद ताकदीला आकर्षित करते. आणि आनंद, तुम्ही आनंदी आहेत तर तुमच्याकडे आनंदच भरभरू येणार. जो भी आप बोएगे वो आप. प्यार चाहिए प्यार दो, रिस्पेक्ट चाहिए रिस्पेक्ट दो, पैसा चाहिए इन्वेस्ट करो. एंजॉय करना है जिंदगी में तो एंजॉय के अंदर इन्वॉल्व हो जाओ. आमिर बनना है, आमिर लोगों को फॉलो करो, उनके एसोसिएशन में आ जाओ. होऊ शकतं. मग तुम्ही चेक करा तुमच्या डोक्यात हे जे आतमध्ये चाललंय, हे जर चाललं असेल तर तुमच्या आयुष्यात तुम्ही दुःख अट्रॅक्ट करतात. आपला विश्वास आपली रिॲलिटी क्रिएट करतो. म्हणजे कुठली पण गोष्ट तुम्हाला जी मिळवायची आहे ती तुमच्या माइंडमध्ये तुम्ही फिक्स केली पाहिजे की शक्य आहे. इलॉन मस्क नी काय शोध लावला? कुठं वर रॉकेट सोडायचं आणि ते पुन्हा रियूज होणार, जसं ट्रेनसारखं. सगळे लोक म्हणते ते पागल आहे, त्याने इलेक्ट्रिक गाड्या आणल्या. असा व्यक्ती जो म्हणतोय की जर तुम्ही ठरवलं शक्य आहे, सगळं जग तुमच्या विरोधात आहे, पण तुम्ही त्या विचारावर जर काम करत असताल तो तो विचार रियालिटीला येऊ शकतो. मग मला जे पैसे पाहिजेत, मला जे आनंद पाहिजे, मला जे अचिव्हमेंट पाहिजे, ती जगात सगळ्यांनी मिळवली का नाही मिळवली? मग आपण का नाही मिळू शकत? आपण पण मिळू शकतो. तुमचे बिलीफ कुठून तयार होतात? आपले बिलीफ तयार कुठून होतात? नॉलेज. दुसरी गोष्ट आजूबाजूची परिस्थिती, भविष्याबद्दल तुलना पाहण्याचा ॲटिट्यूड, भूतकाळात आलेले रिझल्ट्स आणि तुमच्या जीवनामध्ये घडलेल्या घटना, त्या आनंदी असतील किंवा दुःखदायक असतील, याचं सगळ्यांच्या मिश्रणाने तुमचा विश्वास तयार होतो. जसं भिंती असतात ना, भिंती, 1 वीट 2 वीट 3 वीट 4 वीट, एक भिंत, अशी बिलीफची भिंत तयार होती. हे ॲडव्हर्टाईजवाले काय करतात? तुम्हाला वारंवार ॲडव्हर्टाईज दाखवू 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 तुमची बिलीफ सिस्टम बदलतात. काय वाटतं तुम्हाला? किती लोकांनी बघितलंय की ॲडव्हर्टाईज दाखवल्यामुळे हळूहळू, आत्ता नाही पण जेव्हा गरज लागती तेव्हा आपल्याला वाटतं तो ब्रँडचं घेऊया. किती लोकांना अनुभव आहे? येते का लक्षात? लाखो करोडो रुपये खर्च केला जातो ॲडव्हर्टाईज दाखवण्यासाठी. माइंडला चित्राची भाषा कळती
आणि हे मोठ्या मोठ्या बिझनेसमॅन लोकाला कळलंय, म्हणून ते 10 सेकंदाची एक ॲडव्हर्टाईज करण्यासाठी 10-10, 20-20, 30-30 लाख रुपये. कारण की ज्या व्यक्तीला तुम्ही फॉलो करता, तो क्रिकेटर असन, तो सेलिब्रिटी असन, जो पॉलिटिक्सवाला व्यक्ती असन, जो सोशल वर्कर असन, त्याला फॅन फॉलोईंग असतं. जर तो कुठल्या एखाद्या इव्हेंटबद्दल थोडं बोलला तर डायरेक्ट तुमचा सबकॉन्शियसमध्ये तो डेटा जातो आणि तुम्ही ते प्रोडक्टला ऑर्डर करतात. कोणाला समजलं? कळलं का नाही कळलं? मग तुमच्याकडून लोकांनी प्रोडक्ट घेण्यासाठी, तुमसंग लोकांनी काम करण्यासाठी पहिले लोक तुम्हाला कनेक्ट झाले पाहिजेत, मग कन्व्हिन्स होतील. काय वाटतं? पीपल डू नॉट डिसाईड देअर फ्युचर, दे डिसाईड देअर हॅबिट्स अँड देअर हॅबिट्स डिसाईड देअर फ्युचर. आपण काय बनवतो? सवयी. आणि आपलं सवयी काय बनवतात? आपलं भविष्य. पण सवयी कशामुळं बनतात? एखादी गोष्ट वारंवार केल्यामुळं ती आपली सवयीमध्ये रूपांतर. बरं, मग सवयी ती गोष्ट वारंवार आपण का करतो? कुठून तरी त्याची इन्फॉर्मेशन कलेक्ट होती आणि त्या इन्फॉर्मेशनला धरून आपण ॲक्शन करतो. सिम्पल पार्ट आहे. मग तुम्ही इन्फॉर्मेशन सोर्स बदला, तुम्ही विचार करा, तुम्ही ॲक्शन घ्या, तुम्हाला आउटपुट बदलायला चालू होईल, तुमच्या सवयी बदलायला चालू होतील. काय प्रॉब्लेम आहे? जर यश मिळवायचं असेल तर वाईट सवयींनी आपल्याला जाळून राख करण्याच्या अगोदर आपण त्या वाईट सवयीची राख करून टाकली पाहिजे. काय वाटतं तुम्हाला? किती लोकांना वाटतं वाईट सवयीने जळू शकतो आपण, मरू शकतो आपण? सोशल मीडियाची सवय वाईट आहे का चांगली आहे? किती लोकांना असं जाणून राहिलं आहे की सोशल मीडिया आल्यापासून झोपच होत नाही आहे? किती? खरं सांगा, खरं सांगा. झोप होत नाही आहे. रात्री 12-12, 1-1, 2-2, 3-3 वाजेपर्यंत लोक ऑनलाईन आहेत. एक्सपेक्टेशन वाढलेत, रिप्लाय नाही दिला, ऑनलाईन आहेत तर लगेच विचार येतो मला इग्नोर करतो काय? काय वाटतं तुम्हाला? काही पण तर्कवितर्क लावले जातात. तुमचं सुख तुमच्यावर डिपेंड पाहिजे. येस ऑर नो? हां. सवयीवरती एक स्टोरी आहे. एक फार्मर होते, त्यांना 3 मुलं होते. आता म्हातारे झालते, तर त्यांना वाटलं मरण्याच्या आधी आमच्या मुलाला एक व्हॅल्युबल ॲसेट मला देऊन जायची. तर त्यांना शेतीत बोलवतात. शेतीमध्ये 3 छोटे छोटे झाडं असतात, एक छोटं, एक मोठं आणि एक फार मोठं झाडं असतं. आणि त्याच्यातल्या एका लहान मुलाला सांगतात, बेटा हे उपटून आण. काय करतात? उपटून आण. ते सहज ते एक रोपटं उपटितो आणि म्हणतो हे घे पिताजी. दुसऱ्या मुलाला सांगतात तू ते उपट. तो पण उपटायचा प्रयत्न करतो, थोडं ताकद लावतो, इकडून तिकडून फिरवतो. बराच वेळ प्रयत्न केल्यावर ते पण झाड उपटतं. आणि त्यानंतर तिसऱ्या आणि मोठ्या मुलाला सांगतो की जा बाळा ते झाड उपट. तो प्रयत्न करून ते उपटत. त्यानंतर म्हणजे 3 मिळून उपटा, तरी पण ते झाड उपटलं नाही. त्यानंतर त्याचे वडील म्हणतात याच्यातून तुम्ही काय शिकले? ते म्हणले ह्याच्यातून आम्ही काय शिकायला पाहिजे पप्पा? ते म्हणले चांगल्या सवयी ह्या मोठ्या झाडासारख्या असतात. अशा ह्या सवयी तुमच्या आयुष्यात फार कल्याण देऊ शकतात. पण वाईट सवयी फार मोठ्या झाड होण्याच्या अगोदर उपटून टाका, नाही तर तुमची पूर्ण पिढी लागली तरी पण त्या सवयी उपटू शकत नाही आणि त्या तुम्हाला बर्बाद करून सोडू शकतात. आणि सगळ्या सक्सेसफुल लोकांकडे चांगल्या सवयी आहेत. काय वाटतं? श्रीमंत लोकांकडे श्रीमंतीच्या सवयी आहेत, खेळाडू लोकांकडे खेळण्याच्या सवयी आहेत, राजकारणी लोकांकडे राजकारणात एक्सपर्ट होण्याच्या सवयी आहेत. मग ॲज अ बिझनेसमॅन आपल्याला पण श्रीमंतीच्या सवयी जाणीवपूर्वक लावून घ्याव्या. आणि मी मागच्या 2010 पासून सवयीवर काम केलं. आणि सवयी कशामुळं बनतात? ॲक्शनमुळं. ॲक्शन कशामुळं तयार होती? इन्फॉर्मेशनमुळं. इन्फॉर्मेशनचा बेस काय आहे? तुमचे स्वप्न, तुमचे टार्गेट, तुमचे गोल. जर तुमच्याकडे स्वप्न, तुमच्याकडे टार्गेट, तुमच्याकडे लक्ष नसतील तर तुम्ही कुठली पण इन्फॉर्मेशन कंझ्युम करणार. येस ऑर नो? आणि जेव्हा कळतं की मला हे मिळवायचं आहे तर तुम्ही त्या अँगलनेच इन्फॉर्मेशन कलेक्ट करून काम करतात. राईट? चलो नेक्स्ट आहे अनसक्सेसफुल लोकांच्या. जे लोक अनसक्सेसफुल आहेत त्यांच्या 10 सवयी समजून घेऊ आपण. ऐकायच्या? अनसक्सेसफुल लाईफमध्ये जे पण अनसक्सेसफुल लोक आहेत, जे फेल्युअर लोक आहेत, नाकामयाब लोक आहेत, ते आळशी लोक असतात. ते टाळाटाळ्या करतात. ते छोट्या छोट्या गोष्टी पण टाळाटाळ्या करतील. म्हणजे सिम्पल एखाद्या वॉशरूमला जाऊन आले ना तरी पण दुसरा माणूस ते वॉशरूम साफ करून मग जावं लागेल. पण सक्सेसफुल लोक तसे नसतात. स्वतः केलेली घाण ते स्वतः साफ करून बाहेर निघतील. सकाळचा बेड स्वतः हे करू शकतात. ते त्यांचे सॉक्स, बिग्स, बुटं सगळे टाईम टू टाईम ठेवून जातील. सक्सेसफुल लोक
कधी टाळाटाळ्या करत नाही. त्यांना वाटलं हे गरजेचं आहे, हे प्लॅन देणं गरजेचं आहे, प्रोडक्ट देणं गरजेचं आहे, ही मीटिंग करणं गरजेचं आहे. लई थकलात तरी त्यांचं प्रायोरिटी असते ते बिझनेसवरती फोकस करतील, ते आळशी नसतात. पण फेल्युअर लोक अनसक्सेसफुल होण्याचं कारण आहे की ते टाळाटाळ्या करतात, कुठल्या पण कामात ढकलतात. किती लोकांना वाटतं छोट्या छोट्या कामाला जर तुम्ही टाळलं तर एक काळ ते फार मोठे प्रॉब्लेम होऊन बसतात. किती लोकांनी जाणून घेतलंय? तुम्ही डायरेक्ट तुमचं वजन 100-125 किलो होतं का? हळूहळू वाढतं ना. डायरेक्ट तुम्ही कर्जबाजारी होता का? नाही, हळूहळू हळूहळू. मग कुठल्याही छोट्या वाईट सवयी जर तुम्ही नाही बदलल्या, खोटं बोलायचं तुम्ही डायरेक्ट नाही लागत, हळूहळू हळूहळू खोटं बोलायला लागतात आणि मग खोटं बोलायचं झाड होऊन जातं. नेक्स्ट काय आहे? गोल सेटिंग नाही करत. त्यांचं गोल सेटिंग नसतं म्हणून ते फेल होतात. नेक्स्ट काय आहे? त्यांचा माइंड प्रत्येक ठिकाणी निगेटिव्ह असतो. प्रत्येक ठिकाणी सगळीकडे त्यांना पॉझिटिव्ह काही दिसणार नाही, ते फक्त निगेटिव्ह सर्चिंगमध्ये असतात. जसं ती एक माशी असती, ती कशावर बसती? मधमाशी. बोला होय, कशावर बसती? कसं असतं फूल? अच्छा अच्छा, हात वर करा, हात वर करा. कसं असतं फूल? असं फूल असतं, असं असतं, असं असतं, बरोबर. ती माशी त्याच्यात जाऊन बसती. आणि गोमाशी फुलात नाही बसणार, ती कुठं बसणार? घाणीवर बसणार. राईट ऑर रॉंग? मग काही लोक आहेत ना, अनसक्सेसफुल लोक फक्त निगेटिव्ह माइंडसेटमध्ये असतात. नेक्स्ट पार्ट आहे लॅक ऑफ डिसिप्लिन. अनसक्सेसफुल लोक डिसिप्लिनमध्ये नसतात, ते कुठल्या पण गोष्टी टेम्पररीसाठी घेतात आणि नंतर सोडून देतात. नेक्स्ट काय आहे? पुअर टाईम मॅनेजमेंट. टाईम मॅनेजमेंट नसतो यांचा. उठणार कधी, झोपणार कधी, खाणार कधी, किती मोबाईल बघणार, कुठले रील बघणार, कुठल्या पिक्चर पाहणार, कुठं पण यांचा टाईम जातो गायब होऊन आणि नंतर यांना एंडिंगला कळतो मी लई बिझी आहे. तुमचं टाईम मॅनेज नाही करत तुम्ही, म्हणून तुम्ही बिझी आहेत. सक्सेसफुल लोकांकडे टाईमच टाईम आहे, कारण की त्यांचं टायमिंगचं शेड्यूल असतं. त्यांना कळतं की कोणत्या स्लॉटमध्ये मला काय काम करायचं आहे. समजतंय का? तुम्हाला तुमच्या टायमिंगचं मॅनेजमेंट करावं लागेल. सक्सेसफुल लोक अनसक्सेसफुल लोकांमध्ये भीती लई भयानक असते. मी फेल झालो तर, नाही झालं तर, मी असं केलं तर, आणि आज झालं तर, मी प्रोडक्ट विकलं ना असं नाही झालं तर, मी यांना प्लॅन दिला असं नाही झालं तर, आणि मी बोललो नाही जॉईन केलं तर माझी इज्जत गेली तर. हे सगळे फेल्युअर लोकांचे सिम्पटम्स आहेत. नेक्स्ट पार्ट काय आहे? ते चेंज व्हायला तयार नसतात. चेंज नाही आवडत त्यांना. त्यांना जर असं रुटीन लागती. त्यांना असं वाटतं आता हिवाळा आहे ना, तर जिंदगीभर हिवाळाच चालला पाहिजे, पावसाळा नको मला, उन्हाळा नको. अरे ऋतू बदलतात येड्या. पण याला नाही आवडत. याला काही थोडं थोडं बदल झाला ना, त्या बदलामध्ये पण हा निगेटिव्ह पाहतो. ऐकताय लीडर लोक सगळे अनसक्सेसफुल लोकांना बदल आवडत नाही. नेक्स्ट पार्ट आहे यांच्या हातला बिलीप एकदम डगमळलेला असतो, कारण की रॉंग इन्फॉर्मेशनला कनेक्ट असतात. नेक्स्ट पार्ट आहे कम्युनिकेशन स्किल यांचं चुकीचं असतं. हे रब बोलतात, हार्ट होणारं बोलतात, आणि असं बोलतात की ज्याच्यामुळे लोक मोटिवेट नाही होत, डिमोटिवेट होतात, त्याच्यामुळे लोकांची ऊर्जा डाऊन होती. नेक्स्ट पार्ट काय आहे? शिकणं बंद असते यांचं. यांना असं वाटतं बस आता आपल्यासारखा महान ज्ञानी पंडित कोणी नाही. ह्या फेल्युअर लोकांचे सिम्पटम्स आहेत, आणि हे जर सिम्पटम्स तुम्ही तुमच्यात आत घातले, तुम्ही याला पेले, तर तुम्ही फेल होणार. याच्या अपोजिट सक्सेस भेटू शकतो तुम्हाला. जुन्या सवयी आणि नवीन सवयी. जुन्या सवयीवर जिंदगी जगणं म्हणजे खाली जाण्यासारखं आहे. नवीन सवयी जर लावल्या तुम्ही तर वर जाऊ शकता. त्यासाठी एक रिकमेंडेड पुस्तक आहे, मराठी हिंदी इंग्लिश लँग्वेजमध्ये येईन. जेम्स क्लिअरचं पुस्तक आहे ॲटॉमिक हॅबिट्स. हे पुस्तक तुम्ही वाचा. याच्यात सवय बदलण्यासाठी कसं काढलं जातं, सवय बदलण्याची प्रोसेस काय आहे, त्या गोष्टीवर डिस्कशन केलेलं आहे. मग सवय बदलायच्या असतील तर एक फॉर्म्युला आहे 21-90. कुठलीही दिवस रूल 20 डे टू बिल्ड हॅबिट अँड 90 डे टू बिल्ड इन लाईफस्टाईल. कुठलीही सवय बनवायला 21 दिवस लागतात, आणि ती जीवनामध्ये कंटिन्यू स्टोअर होण्यासाठी किती दिवस लागतात? किती दिवस लागतात? 3 महिने 90 दिवस टोटल. हा लक्षात ठेवा, लिहून टाका की कुठलीही सवय बनवायला 21 दिवस लागतात, आणि तिला कन्सिस्टन्सीमध्ये 90 दिवस केलं तर ती आपली हॅबिट बनवून. एक दिवस मला वजन कमी करायचं होतं, आणि मी वॉकिंग करायला लागलो, योगा करायला लागलो, आणि कविताला म्हणलं वजन काटा काढ रे, उभा राहतो जरा. वजन केलं, यायला वजन तेवढंच दिसलं, आणि असं 2-3 दिवस वजन. चौथ्या दिवशी अर्धा किलो कमी दिसलो. मी लेखूच झालो. आयला ग्रेट आहे, सुरू झालं बरं का. समजतंय का? तुम्ही जी पण काम करतात त्याच्यात छोट्या छोट्या रिझल्टला सेलिब्रेशन करायचं शिका. शाबासकी द्या स्वतःला. वाट नका पाहू कोणाची शाबासकीची.
केलं पाहिजे की नाही? किती लोकांना वाटतं याने जोश होतो सर. आपली आपण तारीफ केली पाहिजे. जे काम करताय त्या कामाचा रिझल्ट किती येतो हे जर मला कळलं, माझ्यात इम्प्रूव्हमेंट होऊ राहिली आहे, तर ॲटोमॅटिक तुम्ही जोरदार काम करू शकतात. ते येस ऑर नो? तुम्ही जेव्हा पोळी करतात, पोळी, आणि जेव्हा तुम्ही चुकतात हळूहळू जेव्हा ॲक्झॅक्टली गोल बनायला जातील, तुम्ही ते तारीफ करतो, कॉन्फिडंट कसं होतो, वा जमलं, ग्रेट. नवरा जर म्हणला ना बायकोला लई भाजी बनली, ग्रेट, यस. आणखीन ती जर काही पतीला घासत असेल ना, ती जोरात घास शिकती. पण ज्यावर नवरा जर म्हणला ना, तुला शिकवलं नाही वाटतं तुझ्या आईने भाजी करायची, तिथून पुढं तिचा कॉन्फिडन्स कसं होईल सांगा मला. बायांनी हात वर करा, नवऱ्यांना कळून द्या, माणसांना कळून द्या, हात वर करा. तुम्हाला कसं वाटतं? एवढं करून सुद्धा मुर्द्याला समजत नाहीये. मनातली मनात कोण बघतंय तुम्हाला, तुम्ही काय बोलताय? तुमच्या मनात कोणाला तुम्ही शिवाय देताय ते तुम्हाला माहिती आहे ना. अरे पण तुमची शेती तुम्ही पेरू राहिलात ना, कारल्याच्या बिरल्याच्या वांगे बिंगे लावून राहिलात तुम्ही तुमच्या शेतीमध्ये. समजतंय का? फॉर्मेल लक्षात आला? कुठं होतो आपण? कुठं आहेत? हां, राईट. सवय बदलावं लागते. कुठल्या सवय असं वाटतं तुम्हाला यशासाठी घातक आहे सर, ह्या सवय आपल्याला बदलल्या पाहिजे? चला आता बोलण्यापेक्षा आपण इथं दाखवूया डायरेक्ट. चलो गुड. पहिली सवय काय आहे बघा. पहिलं चेक करा की तुम्हाला कुठली सवय बदलायची. तुम्ही पहिल्या वाईट सवयी तर लिहा. मग सोशल मीडियावर माझा एवढा टाईम जातो आहे, माझं उठायचं टायमिंग नाही आहे, मी अलार्म सुरूच करतो आहे, किंवा कुठल्या घटनेमध्ये माझ्या मनात निगेटिव्ह विचार येतात, किंवा माझ्या घरात भीती येते, किंवा माझं आरोग्य चांगलं नाही आहे, किंवा माझी थॉट प्रोसेस चांगली नाही आहे, किंवा मी झोपताना मोबाईल उशालाच घेऊन झोपतो, मला ते बघितल्याशिवाय झोपच होत नाही, सकाळी उठल्या मोबाईलच बघतो, किंवा सकाळी माझं काय तुम्हाला वाटतं मला बदलायचं आहे, त्या गोष्टीवर तुम्हाला लिहून काढावं लागेल की तुम्हाला कुठल्या सवयीवर काम करायचे. कोणाला सकाळी उठण्यावर काम करायचे, हात वर करा. अयो ग्रेट, किती मोठी गोष्ट आहे. सकाळी उठणं ही जी सवय आहे, हे सगळ्या सवयीची आई समजलं जातं. काय समजलं जातं? हां, ही सवय फार इम्पॉर्टंट आहे. म्हणजे नाईट रिच्युअल, झोपायचं कसं, ती पण एक सवय आहे. काही लोक असंच घाम घेऊन झोपून जातात, घाणेरड्या ठिकाणी झोपतात. झोपण्याच्या पण टेक्निक आहेत. सक्सेसफुल लोक त्यांची राईट रिच्युअल, नाईट रुटीन, त्यांची मॉर्निंग रुटीन, या सगळ्या गोष्टीला फॉलो करतात. शेड्यूलमध्ये जिंदगी चालली त्यांची. अशीच नाही, डिफॉल्ट मोडमध्ये नाही. आपण आपल्या शरीराची काळजी घेतली पाहिजे की नाही घेतली पाहिजे? सगळी ताकद, सगळं पाया कुठे आहे? सगळ्या कामाचं जी एनर्जी पाहिजे ते कुठे येणार आहे? शरीरातून, माइंडमधून, बरोबर ना? तर मग जर तुम्हाला पहिलं गोष्ट की तुम्हाला काय बदलायचं आहे ती सवय लिहून काढली पाहिजे. कुठली सवय बदलायची? नंतर काय विचार करायला पाहिजे? 21 दिवसाचं टार्गेट केलं पाहिजे की 21 दिवस मी लगातार हे करत राहणार. 21 दिवस. नेक्स्ट काय? क्रिएट अ प्लान तयार करा की तुम्हाला त्या सवयीला बदलायचं असेल तर तुम्हाला काय त्रास होणार आहे, आणि त्या सवयीला करत असताना तुम्हाला कुठलं निगेटिव्हिटी येणार आहे, त्यातून तुम्ही कसं पॉझिटिव्ह होणार आहे फिक्स करावं लागेल तुम्हाला. आणि ज्या दिवशी तुम्ही जे टार्गेट अचीव्ह केल्यानंतर स्वतःला खुश करा. नेक्स्ट काय? ट्रॅक युअर प्रोग्रेस. तुम्ही पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी, चौथ्या दिवशी उठतात तर तुम्ही स्वतःला वाटलं तर एका पेजवर मार्क करू शकता, कॅलेंडरवर मार्क करू शकता. येस, 1 डे कम्प्लीट, 2 डे कम्प्लीट, 3 डे कम्प्लीट, 4 डे. आम्ही हे जे टार्गेट कसं करायचो माहिती आहे का? आम्ही बिझनेसमध्ये करायचो. अरे भाई, विकली कट ऑफ, पहिला दिवस गेला, दुसरा गेला, तिसरा गेला, अरे टार्गेट तर एवढे, 3 दिवस गेले. समजतंय का? आणि मग आम्ही विकली टार्गेटसाठी त्याला कट करायचो. मग तुमच्या आयुष्यात तुम्हाला जी पण सवय लावायची आहे त्या सवयीसाठी तुम्हाला प्रोग्रेस ट्रॅक करावी. नाही तर तुम्ही आता 10 दिवसामध्ये येत आणि तुम्हाला माहीतच नाही की तुम्ही कसं ग्रोथ करत आले, तर तुमच्यात कॉन्फिडन्स येईल का? आज तुम्ही नाही झालं तुम्हाला ती गोष्ट, पण मागच्या गोष्टी जर ट्रॅक केलं तर तुमच्या लक्षात येऊ शकतं की मला कसं बदलायचे. नंतर काय? त्या रिलेटेड बुक्स वाचा, व्हिडिओ ऐका, ऑडिओ ऐका, त्या स्किलवर पूर्णपणे हॅम्परिंग करायला चालू करा. नेक्स्ट काय? येणाऱ्या चॅलेंजेसला ओव्हरकम करा. येतील चॅलेंजेस, येतील प्रॉब्लेम्स, येतील त्रास होईल ती गोष्ट, कारण की तुम्हाला माहिती आहे ना तुमचं मन वाढणार आहे, सबकॉन्शियसमध्ये निगेटिव्ह विचार आहेत, तुम्हाला ही विचार तुमच्या अंतर्मनात घालायचे आहेत. तर तुमची लढाई त्यावेळेस तुम्हाला आठवलं पाहिजे. नॉलेजने तुम्ही ऑब्स्टेकलला सॉल्व्ह करू शकतात. नंतर काय आहे? इव्हॅल्युएट अँड ॲडजस्ट. आता तुम्ही ह्या लेवलला जेव्हा येतात, जेव्हा तुम्हाला वाटतं ऑब्स्टेकल येऊ राहिलेत, तेव्हा तुम्ही त्या ऑब्स्टेकलला सॉल्व्ह करण्यासाठी वेगळे प्रयत्न केले पाहिजेत, अंडरस्टँड केलं पाहिजे. आणि
ज्या वेळेस तुम्हाला असं वाटतं आता तुम्ही ते एंट्री करणार आहेत, कुठलंही काम सुरुवातीला कठीण असतं. कुठलंही काम सुरुवातीला, नंतर ते जास्त कठीण होतं आणि त्यानंतर ते एकदम जबरदस्त होतं. अलीबाबा फाउंडर, चायनाचे श्रीमंत व्यक्ती काय म्हणतात, आज बहुत मुश्किल है, आज मुश्किल है, कल उससे भी ज़्यादा मुश्किल होगा, लेकिन परसों लाइफ आपके फेवर में होगी. सुरुवात अवघड आहे आणि सुरुवातीनंतर दुसऱ्या दिवशी 5 वाजता तर लई त्रास व्हायला लागतो. बरेचसे लोक 5 वाजता हार मानतात. ह्या जगामध्ये जेवढे पण लोक हार मानतात ना, ते दुसऱ्या दिवशी 5 वाजता हार मानतात. समजते तुम्हाला? कारण की तिथं लई पेन हाय लेवलला असतो आणि त्या पेनला जर तुम्ही तिथं जर नाही हार मानली तर जीत कुणाची आहे? तुमची आहे. किती लोकांना वाटतं? हात वर करा. होतं ना? हा सगळा मनाचा खेळ खंडोबाई पोरांनो. हे सगळं मनाचे तर्कवितर आहे. हे मन आहे ना तुम्हाला उलथ पालतं, त्याचं कामच आहे तुम्हाला हरवणं. कारण की त्याची आज्ञा काय आहे? इथून मागं तुम्ही त्याला दिलेल्या कमांड आहेत ना. निगेटिव्ह कुत्र्याला एकदम पैलवान करून टाकले तुम्ही आणि पॉझिटिव्ह कुत्रा एकदम लुकडा. तुमच्या आतमध्ये निगेटिव्ह जो कुत्ता आहे ना, फुल पैलवान बनाया उसको, खाना पिना खिला खिला के आपने. आणि आता सनेजचा पॉझिटिव्ह कुत्रा एकदम लुकडा आणि आतला एकदम बब्बर शेर हत्तीसारखा पोसून टाकले त्याला तुम्ही. आणि आता लुकडा फायटिंग करू त्या संग. कसं जमणार राजांनो? आणि या सगळ्या गोष्टीचं चॅलेंज कोण घेतं? इथं स्वप्न कामं येतात. स्वप्न म्हणजे इंधन. तुमची गाडी मर्सिडीची पण पेट्रोलच नाही गाडीत, तर काय होईल? काय होईल? हां, चालणार नाही आहे. म्हणजे आपण लोकांना करण्यासाठी काम करायला मजा येत नाही, मूड येत नाही ना, तुम्ही स्वप्न नाही बघू राहिले, स्वप्नाच्या दुनियेत येऊ नाही राहिले. आणि हे काम प्रोडक्ट विकण्याचं नाही आहे पोरांनो, हे काम स्वप्नांचं आहे, प्रोडक्ट नाही आहे. हा बिझनेस प्रोडक्टचा नाही आहे, हा बिझनेस स्वप्नांचा आहे. समज में आया? प्रोडक्टचा नाही आहे हा बिझनेस, स्वप्न इम्पॉर्टंट आहे बिझनेस. मग तुमच्या आयुष्यात अशा 10 सवयी आहेत की ज्या 30 दिवसात तुमच्या लाईफला युटर्न आणू शकतात. ऐकायच्या कुठल्या? हां, पहिली सवय काय? पहिली सवय, तुमचा दिवस ग्रॅटिट्यूडने स्टार्ट करा. थँक्यू द्या, देवाची थँक्यू माना, शरीराची थँक्यू माना, परिवाराची थँक्यू माना, मेडोळे झाकून थँक्यू मानायला चालू करा. दुसरी सवय, रेग्युलर एक्सरसाइज करा, बॉडीला हिट करा, गरम करा. बॉडी जर गरम झाली, बॉडी जर हिट झाली तर फुल ऊर्जेने तुम्ही काम करू शकतात. थर्ड, डेली रीड आणि लर्न न्यू समथिंग. रोज अभ्यास करा, नवीन नवीन गोष्टी शिका, प्लान बनवा. रोज आजच ठरवा उद्या काय करायचं संध्याकाळी, आणि प्लान करून जे ठरवलंय ते गोल संध्याकाळपर्यंत अचीव झालेच पाहिजे. रिझल्ट येऊ नये, नाही तर नाही येऊ, मला जे ठरवलंय ते काम मी करणार म्हणजे करणार, ही सवय. नेक्स्ट काय? मेंटेन हेल्दी डाएट्स. तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. तुम्ही शरीर जर व्यवस्थित नसेल, शरीरात काही टाकत असताल तर तुमची ऊर्जा सगळी ती शरीरातलं अन्न पचवायला लागन, काम करायला ऊर्जा राहणार नाही. राईट खा. आणि फूडमध्ये हेल्थ चांगली ठेवायची असेल तर 70% फ्रूट व्हेजिटेबल आणि 30% ग्रेन्सचा डाएट तुम्ही केला. आणि जेवणामध्ये पण ज्या फळभाज्यामध्ये जास्त रस आहे, जास्त ज्यूस आहे, असे फळं पोटात टाका, अशा भाज्या पोटात टाका ज्याच्यामुळे त्या इझी डायजेस्ट होऊन जातील. क्लिअर कट? कोणाला लक्षात आलं? ग्रेट. नेक्स्ट, कनेक्ट विथ युअर लव्ह वन्स. म्हणजे तुमची फॅमिली आहे, परिवार आहे. जेव्हा तुम्हाला असं वाटतं की संध्याकाळी मस्त रिलॅक्स अर्धा तास तुमच्या पत्नीसंग, तुमच्या मुलासंग मस्तपैकी खुश व्हा, हसा, बोला, तारीफ करा, चर्चा करा आणि मग झोपायला जा. तुमच्या परिवाराला बोलायला वेळ द्या. त्यांच्या संग नाही बोलले, त्यांची नाही तारीफ केली, चर्चाच नाही केली तर मग तुमच्या बॉडीला पाहिजे ते रिलॅक्सेशन नाही भेटणार. प्रायोरिटीज सेट करा सेल्फ केअरच्या, स्वतःला रिलॅक्स फील करा. कधी कधी असं एक दिवस जा निघून, मोबाईल बंद करा, 1-2 दिवस अशा ठिकाणी जा जिथं मोबाईल बंद, दुनियापासून डिस्कनेक्ट, मेडिटेशन प्रॅक्टिस करा, उठण्याची प्रॅक्टिस करा, पॉझिटिव्ह बोलण्याची प्रॅक्टिस करा, अफर्मेशनची प्रॅक्टिस करा आणि मस्तपैकी फुल एनर्जी, फुल ऊर्जा, फुल माइंडला धुवून पुन्हा ॲक्शन करा. समजलंय का? कधी काम करायचं, कधी रेस्ट घ्यायची, कधी झोपायचं, हे सगळं तुमच्या हातात आहे. स्वतःची काळजी घ्यावी पाहिजे. जर शरीराची काळजी घ्या आणि माइंडची पण काळजी घ्या. मेंटल हेल्थ चांगली राहणं फार गरजेचं आहे. डिस्कनेक्ट फ्रॉम टेक्नॉलॉजी. टेक्नॉलॉजीसोबत डिस्कनेक्ट झालो पाहिजे. झोपण्याच्या आधी मिनिमम 1 तास अगोदर तुम्ही फोन, मोबाईल, लॅपटॉप डिव्हाइस सोडले पाहिजे. कारण की फोन तुमचे ब्ल्यू रेज सोडतात आणि मग ब्रेनला काय वाटतं की आणखीन सूर्य आहे
आणि सूर्य असल्यामुळं, मोबाईल असल्यामुळं पूर्ण बॉडी थकली आहे, तरी पण तुम्हाला झोप येत नाही माहीत तुम्हाला, तरी मोबाईल सुटत नाही. कारण की सूर्य मावळल्यानंतर डोळे दाखायला लागतात. किती जणांनी अनुभवलं आहे की ग्रामीण भागात गेलं का 7 आणि 8 वाजता झोपायला लागतं माणूस, शहरात होतं का नाही? त्याच्यामुळं हे जे टेक्नॉलॉजी, हे इन्स्ट्रुमेंट आहेत ना, निगेटिव्ह इन्फॉर्मेशन घेऊन जर तुम्ही रात्री झोपले किंवा निगेटिव्ह इन्फॉर्मेशन सकाळ सकाळ तुम्ही ऐकली, वाचली, बघितली, तर तुमचा दिवस खराब. आणि रात्री निगेटिव्ह इन्फॉर्मेशन डिस्टर्ब होऊन, प्रॉब्लेम, फोन रागात ठेवून टेन्शनमध्ये झोपले, तर तुमचा सबकॉन्शियस पण टेन्शनमध्ये स्टोअर होणार. कारण की संध्याकाळी तुमचा सबकॉन्शियस चार्ज व्हायला, बॉडी हील झाल्यानंतर माइंड तुमचा सबकॉन्शियस ट्रेन करायला चालू करतो. क्लिअर? नेक्स्ट काय आहे? टाईम मॅनेजमेंट. नेक्स्ट सवय आहे जी तुमचा टाईम मॅनेजमेंट करायला. मग टाईम कसा मॅनेज करायचा पुढच्या सब्जेक्टमध्ये समजू, पण यश मिळवण्यासाठी टायमिंगचं शेड्यूल आखावं लागल. मी कितीला उठणार, कितीला आकाशवाणी पाहणार, कितीला फ्रेश होणार, कितीला एक्सरसाइज करणार, कितीला मेडिटेशन, काय काय रीड करणार, ब्रेकफास्ट कसा असेल, देवाला भोग चढवणार आहे का, पूजा करणार आहे का, नंतर मग मी माझ्या कामाला जाणार, तर माझ्या कामावर मी कसा फोकस करणार, ह्या सगळ्या गोष्टीवर आपलं टाईम मॅनेजमेंट झालं पाहिजे. नेक्स्ट काय आहे? स्टॉप अल्कोहोल ड्रग्स. म्हणजे सिगरेट पिणं, दारू पिणं, गुटखा खाणं, ह्या ज्या सवय लागल्यात ना, ह्या सवयीला पण ब्रेक करू शकले तुम्ही, तर तुम्ही कित्येक लोकांची जिंदगी बदलू करू शकतात. जर मी एक माझी बॅड हॅबिट सोडली पोरांनो, तर मी किती एक बॅड हॅबिट नाही मी बदलू राहिलो, माझ्या आयुष्यात मी कुठल्या पण हॅबिट माझ्या माइंडमध्ये इन्स्टॉल करू शकतो. काय वाटतं तुम्हाला? वाटतं का नाही वाटत? जो माणूस हेल्थ चांगली करू शकतो ना, तो माणूसाला जिंदगी पण चांगली करू शकतो, मोठ्या मोठ्या अचिव्हमेंट पण करू शकतो. आणि जो माणूस अचिव्हमेंट चांगले करू शकतो ना, तो त्याची हेल्थ पण चांगली करू शकतो. काय वाटतं तुम्हाला? कुठली एक सवयीला तुम्ही जर तोडू शकले ना, तर तुम्ही 100 सवयीला तोडू शकतात. तुमच्यासाठी काहीच अशक्य नाही.